नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपणासमोर येणार आहे। जेव्हा सुखदा आणि सार्थक दोघेही फिरायला जायचं ठरवतात। सार्थक हा आदर्श आणि सुधाच्या सांगण्यावरून सुखदाला बाहेर नाशिक फिरायला घ्यायला तयार झालेला असतो, पण मात्र ह्या सगळ्यामध्ये आता सुखदाला काहीच कळत नसतं की हा सार्थक असा का वागत आहे। आदर्शकडून तिला समजलेलं असतं की तो अगोदर खूप चांगला होता आणि खूप प्रेमळ। मग ती आदर्शला विचारते की असं नक्की काय झालं आहे याच्या बाबतीत की जो हा असा वागत आहे। त्याच वेळेला आता आदर्श म्हणतो की तो अगोदर असा नव्हता, त्याच्या आयुष्यात त्याची बायको म्हणजेच आनंदी हेच त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम, पण अचानक ती त्याला न सांगता निघून गेली आणि त्याच्या कपाटात त्याला डिवोर्सचे पेपर सापडले। या सगळ्याचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही, पण खरंच कळत नाहीये हे सगळं काय आहे ते। सार्थकने आनंदीचा खूप 6 वर्ष विचार केला, तिला शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण ती अजूनही आलेली नाही। तेव्हा मग आता सुखदाला समजतं। ती म्हणते की तुम्ही काळजी करू नका ब्रो, मी त्याला बरोबर सगळं व्यवस्थित आनंदात आणते। जसं माझं नाव आहे ना सुखदा, तसं त्यालाही मी आनंदी करणारच। आता आनंदीचं नाव ऐकल्यानंतर आदर्शाच्याही डोळ्यात पाणी येतं। तो म्हणतो की आनंदी होतीच तशी, प्रत्येकाच्या जीवाला जीव लावला होता तिने। आणि आनंदीचं नाव घेतल्यावर आता सुखदाला कळून येतं की सार्थक नेमका असा का वागलेला आहे। त्याच वेळेला आता सुखदा ही निघताना सगळ्यांना म्हणते की आपल्याला आता निघावं लागेल। तेव्हा लगेच सुद्धा म्हणते की अरे आपल्याला कशाला, तुझ्याबरोबर सार्थक जातोय ना। तेव्हा मग ती म्हणते की हा खडूस तर तयार नाही होते ना यायला। तेव्हा सार्थक म्हणतो की मी तयार आहे तुझ्यासोबत यायला, चल निघ लवकर। आणि त्याच वेळेला सार्थक आता तयार झालेला असतो म्हणून सुखदा जास्त त्याला काहीही बोलत नाही। ती म्हणते की ठीक आहे चल आपण जाऊया। तेव्हा तो म्हणतो की एक गोष्ट करायची, तिथे अजिबात बडबड करायची नाही। तुला मी जी स्थळं हवी आहे ती दाखवेन, पण फक्त एवढंच की तुला माझ्याशी बडबड करता येणार नाही, मला आवडत नाही। नंतर मग सार्थक आणि सुखदा दोघेजणही सुरुवातीला गणपतीच्या देवळात जातात। सुखदा म्हणते की आपण सुरुवात ही देवळापासूनच करूया ना, म्हणूनच ती त्याला देवळात आणते। आणि त्याच वेळेला देवाला हात जोडत असताना गुरुजी हे समोर हार उडवतात आणि जे कोणी हार पकडेल ते भाग्यवंत समजलं जातं। त्याचप्रमाणे गुरुजी तो हार उडवतात आणि नेमका तो हार सार्थक आणि सुखदा दोघेजण पकडतात। त्याच वेळेला आता दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात। आता गुरुजी खुश होऊन म्हणतात की खरंच तुमची जोडी खूप नशिबवान आहे, गणपती बाप्पाने तुमच्या जोडीला मोठा आशीर्वाद दिलेला आहे। आता हे ऐकल्यानंतर सार्थक लगेच म्हणून मोकळा होतो की माझ्याशी हिची काहीही ओळख नाही, ही माझी कोणीही लागत नाही, असं म्हणून सार्थक आता रागाने तिकडून निघून जातो आणि तो तिथे काहीच बोलत नाही। त्याच वेळेला आता सगळेजण सार्थककडे बघत असतात। सार्थक हा खूपच चिडलेला असतो आणि त्यावेळेला सुखदा मनातल्या मनात म्हणते की सार्थक, मला माहीत आहे तुझ्या मनात खूप राग आहे माझ्याबद्दल, कारण तुझ्याबद्दल आनंदी खूप प्रेमळ होती हो ना। मग आता इतकी गोष्ट समजून घे की कधी ना कधीतरी तुला या सुखदाचं ऐकावंच लागेल। कधी ना कधीतरी सुखदा ही तुझ्या चांगल्यासाठी सांगत होती आणि ती तुझ्या भल्यासाठीच तुला आनंदी ठेवत होती, हे तुला समजेल। तू नक्की मागे वळून पाहशील ना, मला माहिती आहे खडूस, तू नक्की वळून पाहशील, कारण तू तसा नाही आहेस, मला आदर्श ब्रोकडनं सगळं कळलेलं आहे, असं सगळं आता ती म्हणत असते। त्याच वेळेला आता आदर्श हा तिथे नसतो, मात्र सुखदाला पूर्ण कॉन्फिडंट असतो की सार्थक हा तिच्याकडे मागून वळून बघणारच आहे। त्याच वेळेला सार्थक जेव्हा पुढे जाऊन उभा राहतो आणि मागे वळून बघतो, तेव्हा त्याला गणपतीकडे समोर पाहिल्यानंतर आनंदी आणि त्याचे क्षण आठवतात। आनंदी आणि सार्थक त्या देवळात मनोजच्या सुटकेची प्रार्थना करण्यासाठी आले होते। त्याचबरोबर सार्थकला आनंदी ही रडून रडून सार्थक सर कसं होणार हे सगळं म्हणत होती, ते सगळं आता सार्थकला आठवतं। आणि नंतर सार्थक त्या गणपती बाप्पाकडे विचारतो की देवा, माझ्या आनंदीसोबत मी इथे आलो होतो, आता माझी आनंदी कुठे गेली, कुठे हरवली आहे माझी आनंदी, असं सगळं तो म्हणत असतो। त्याच वेळेला आता सगळेजण हे खाली उतरतात। सार्थकला सगळ्या बायका बोलताना दिसतात की उद्या वटपौर्णिमेची पूजा आहे। तर आता इथे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आनंदी पण तयार झालेली असते आणि आनंदी एका दुसऱ्या शहरात राहत असते। बायका वटपौर्णिमेची पूजा करत आहेत हे ती पाहते। तिचं आयुष्य हे खूप खडतर सुरू असतं। ती सार्थक आणि सगळ्या घरापासून, राज्याध्यक्षांपासून लांब असते आणि ती सगळ्या बायकांमध्ये वटपौर्णिमेसाठी जाते। तेव्हा तिच्या अंगावर फक्त एक ड्रेस असतो आणि बाकी काही नाही, सार्थकने चढवलेलं मंगळसूत्र असतं। त्याच वेळेला ती थोडीशी वीक असते म्हणून तिला चक्कर येते आणि ती तिथेच खाली पडते। आणि त्यानंतर तिला काही बायका येतात आणि पाणी पाजतात।
त्याच वेळेला आता पाणी प्यायल्यानंतर आनंदी पुन्हा वटपौर्णिमेसाठी तयार झालेली असते. नंतर आता सार्थक हा ती वटपौर्णिमेची पूजा म्हणजेच बायकांनी तयारी केलेली बघत असतो आणि तो आता ठरवतो की काही झालं तरीही मला आनंदीसाठी वटपौर्णिमा केलीच पाहिजे आणि जर आनंदी माझ्याकडे परत येणार असेल तर 7 जन्म म्हणून काय 700 जन्म मला आनंदी हवी आहे म्हणून तो वटपौर्णिमेची पूजा करण्याचं ठरवतो. त्याच वेळेला आता हे सगळं जेव्हा सुधाला कळतं तेव्हा सुधा म्हणते की अरे सार्थक तू वेडा आहेस का? आनंदी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली आणि तुझं हे काय चाललंय? वृंदा आणि शलाका म्हणतात की या सार्थकला ना आता बहुतेक त्या आनंदीचं वेड लागायचंच राहून गेलं आहे आणि सुधा आता खूपच घाबरलेली असते. सुखदा म्हणते की मावशी यू जस्ट चिल, मला कळतंय त्या सार्थकची काय हालत झालेली आहे ते. त्याला जर पूजा करायची असेल तर करू देत ना, काय फरक पडणार आहे? तो जर त्या गोष्टीतून हॅपी होणार असेल तर मग आपण त्याला ती पूजा करून देऊया. इनफॅक्ट आपण त्याला मदत केली पाहिजे. हे सगळं सुखदाचं समजदार बोलणं सार्थक ऐकून घेतो आणि सार्थकच्या लक्षात येतं की सुखदा ही खूप चांगली आणि समजूतदार मुलगी आहे. आपण उगीचच तिच्याबद्दल खूपच वाईट विचार करत होतो, पण नाही, एक मैत्रीण म्हणून मी तिचा विचार नक्कीच करू शकेन, पण सध्या तरी मला आनंदीशिवाय दुसरं कोणीही नको. माझी आनंदी हीच एकमेव प्रायोरिटी आहे. त्याच वेळेला आता सार्थक हा आनंदीचा फोटो बघतो आणि म्हणतो की आनंदी, तुमच्यासाठी आज मी वटपौर्णिमेचा उपवास केला आहे. जेव्हा बायका वडाला 7 फेरे मारतात तेव्हा जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा अशी पूजा ते करत असतात. तसंच मलाही काही पूजा करायची आहे, मलाही असंच तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे असं म्हणून आता सार्थक आनंदीचा फोटो बघतो आणि त्याने ठरवलेलं असतं आता काही करून आनंदीसाठी त्याला उपवास हा करायचाच असतो. आणि त्यानंतर आता बेणारे म्हणतात की सार्थक सर, तुम्ही सकाळपासून काहीही खाल्लं नाही आहे, प्लीज तुम्ही खाऊन घ्या. मला सुधा मॅडमचा फोन आला होता की सार्थक सर ऑफिसमधून उपाशीच निघाले. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही बेणारे, आज मी पूजा केलेली आहे, त्याचप्रमाणे माझा उपवास आहे म्हणून मी काहीच करू शकत नाही. तेव्हा आता सुधा म्हणते की तू प्लीज सार्थकला समजाव ना. तेव्हा सुखदा म्हणते की काळजी करू नकोस मावशी, मी सगळं करेन, तू काळजीच करू नको. त्याच वेळेला आता इथे जेव्हा सार्थक घरी येतो तेव्हा तिला लगेच सुधा म्हणते की सार्थक, अरे तू उपवास केलास ठीक आहे, अरे आता दुपार झालेली आहे, प्लीज तू खाऊन घे ना, तू असं राहू नकोस. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही आई, काही झालं तरीही मी माझ्या आनंदीसाठी उपवास करणारच, ती माझ्या आयुष्यात परत यावी म्हणून. आणि मला ही खात्री आहे आनंदी कुठे ना कुठेतरी असेलच आणि नक्की तीही माझ्यासाठी उपवास हा करत असणारच असं आता सार्थकने ठरवलेलं असतं. आणि सुधा म्हणते की ठीक आहे, तुझ्या मनाला वाटते ते तू कर, पण प्लीज सगळ्यांना जप, स्वतःची काळजी घे. तेव्हा हे सगळं सुखदा बघते आणि तिच्या लक्षात येतं की हा सार्थक खूपच चांगला मुलगा आहे आणि आनंदीसाठी तो खूपच वेडा आहे आणि असा प्रेम करणारा मुलगा आजच्या जगात कोणालाही सापडणार नाही. तर आता सार्थक म्हणतो की काय झालं, तू माझ्याकडे का बघत आहेस? त्याच वेळेला मग आता सुखदा म्हणते की काही नाही, मला खरंच तू खूप छान वाटतोस, म्हणजे जेन्युइनली म्हणते की तू या सगळ्यामध्ये मी तुझं म्हणणं ऐकलं. कोणतरी मुलगी तुझ्या आयुष्यातून निघून गेली नाही, म्हणजे तुझी बायकोच होती ती, मला थोडंफार समजलं आहे, पण हॅट्स ऑफ टू यू ब्रो, कारण मला तुझ्यासारखा प्रेम करणारा मुलगा अजूनही कुठेही दिसला नाही. आणि मी तुला म्हणत नाही आहे की माझ्याशी प्रेम वगैरे कर, पण तू माझ्याशी मैत्री तर नक्कीच करू शकतोस ना. त्याच वेळेला मग आता सार्थक हा तिच्याकडे बघतच राहतो आणि तो म्हणतो की माझे कोणी मित्र वगैरे नाही. तेव्हा ती म्हणते की मैत्रीण तर नक्कीच होऊ शकते ना मग मी तुझी मैत्रीण झाले तर काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा सार्थक तिला म्हणतो की नाही, मला कोणाशी मैत्री वगैरे करायची नाही, तू इथे 2 दिवसाची पाहुणी आहेस, तशी राहा आणि जा. तेव्हा ती म्हणते की हे बघ मिस्टर खरूस, मैत्रीण तर मी तुझी होणारच. अशा प्रकारे आता इथे तिने ठरवलेलं असतं की काही करून सार्थकशी मैत्री करायचीच आहे. आणि हे सगळं ऐकल्यामुळे आदर्श आणि सुधा यांना नवीन उभारी मिळालेली असते. आता सुखदावरती ते पूर्णपणे निर्धास्त असतात की सुखदा सार्थकला या सगळ्यातून बाहेर काढणार. आणि सार्थक एकदा सुखदाच्या एका जोकमुळे हसतो देखील आणि हे पाहून सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. सार्थकची सुखदा कशाप्रकारे मैत्री मिळवणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला